नमस्कार. मी डॉक्टर धनंजय मधुकर देशमुख, नेत्ररोग तज्ज्ञ श्री गुरुजी रुग्णालय व वैद्यकीय संचालक डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे, नेत्रपेढी नाशिक. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण गणेशोत्सवाच्या काळामध्ये एकमेकांना भेटत असतो आणि एक साधारणपणे सगळीकडे असा एक मोठा जल्लोषाचा माहोल असतो आणि एकमेकांना भेटून शुभेच्छा देणं, गणेशोत्सव साजरा करणं, गौरीच्या निमित्ताने एकमेकाच्या घरी जाणं, प्रत्येकांना भेटणं असं आपण करत असतो. पण यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपल्या सर्वांना घरी राहा आणि सुरक्षित राहा हा मंत्र पाळायचा असल्यामुळे प्रत्येकजण स्वाभाविकपणे मागचे 2-3 महिने आपण सर्वजण घरी राहत आहोत. जेव्हा आपण घरी राहतो तेव्हा घरी राहतो म्हणजे काय करतो, तर सुरुवातीचे काही दिवस आपण आठवलं असेल तर आपण आपल्याला मागच्या 6-7 महिन्यापूर्वी म्हणजे मार्चच्या अगोदर ज्या काही गोष्टी करता आल्या नव्हत्या, वेळ न मिळाल्यामुळे त्या गोष्टी आपण केल्या. आपण आपले छंद जोपासले, आपल्याला काही नवीन गोष्टी कराव्याशा वाटल्या त्या केल्या, घरामध्ये सर्वांशी गप्पा मारल्या, चर्चा केल्या आणि एक साधारणपणे सुरुवातीचे 15-20 दिवस आपण सर्व त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला असं जाणवायला लागलं की ही परिस्थिती आणखीन काही काळ लावणार आहे. त्यावेळेला असं लक्षात यायला लागलं की अरे बापरे, आता तर आपल्याला याच्यासोबत राहावं लागणार आहे, म्हणजे एक न्यू नॉर्मल आपल्याला जगावं लागणार आहे. त्या न्यू नॉर्मलचा एक हिस्सा असा आहे किंवा घरात जेव्हा राहतो तेव्हा आपण घरात असल्यानंतर आपल्याकडे जगाची माहिती घ्यायची असेल किंवा आपल्याला काही बघायचं असेल तर स्वाभाविकपणे आपण एखाद्या माध्यमाकडे वळतो. त्यातलं प्रभावी आणि सहज उपलब्ध असलेलं माध्यम कुठलं आहे, तर एक आहे टेलिव्हिजन, दुसरं आहे मोबाईल, तिसरं लॅपटॉप, टॅबलेट्स, म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे आपण वळायला लागतो. जेव्हा आपण ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वी आपण हे बाय चॉईस करत होतो, म्हणजे आपल्याला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा करत होतो आणि आपलं काम करायला आपण बाहेर जात होतो. पण आता काय झाले, या न्यू नॉर्मलमुळे आपल्याला आपलं काम पण त्याच्यावर करावं लागलेलं आहे. जर आपण त्याच्यावर आपलं काम करायला लागलो आणि सोबत काम संपल्यानंतर मनोरंजन असं जर करायला लागलो तर त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर आपला कालावधी वाढायला लागला. त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे बघण्याचा किंवा त्याच्यातनं माहिती घेण्याचा किंवा त्याच्यावर काम करण्याचा वेळ आपला वाढायला लागला. म्हणजेच याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये स्क्रीन टाईम वाढला असं म्हणतो. का बरं स्क्रीन टाईम वाढल्याने काय होतं, अगोदर काही होत नव्हतं का? तर पूर्वी हा स्क्रीन टाईम हा साधारणपणे आपला ऑफिस आवर्समध्ये समजा जे कोणी वर्किंग असतील त्यांचं साधारणपणे बाबा एक 6 ते 7 तास स्क्रीन टाईम असायचा. पण आता काय झाले, 6 ते 7 तास स्क्रीन टाईम प्लस ॲडिशनली मनोरंजनाचा वेळ 1-2 तास, असा एक साधारणपणे 8 ते 9 तास त्या व्यक्तीचा हा स्क्रीन टाईम वाढायला लागला. किंवा घरात राहिल्यानंतर आता दुसरं काही काम नाही म्हणून स्वाभाविकपणे एखादी मालिका बघण्यात आली, एखादा नवीन चित्रपट बघण्यात आला किंवा आवडीचा एखादा खेळ बघण्यात आला. अशा सगळ्या गोष्टी करण्यामुळे तो पण स्क्रीन टाईम वाढला. तर या सगळ्या परिणामामुळे झालं काय की आपल्या सर्वांचा हा स्क्रीन टाईम या कालावधीमध्ये वाढला. मग स्क्रीन टाईम वाढला म्हणजे काय झालं नेमकं, तर स्क्रीन टाईम वाढला म्हणजे आपल्या डोळ्यांना त्याचे स्वाभाविकपणे काही परिणाम जाणवायला लागले. तर हे 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 आपण कसं ठरवायचं की स्क्रीन टाईम वाढल्याने काय होतं, किंवा तो गोष्ट तर आवश्यक आहेच आहे, आपल्याला ती करावी लागणार आहे, त्यातनं आपल्याला नवीन नवीन फायदे मिळणार आहेत. आज जसं आपण एकमेकांना भेटतो आहोत, प्रत्यक्ष जरी समोर नसलो तरी आपण एकमेकांना भेटू शकतो, आपण एकाच माध्यमातून हजारो लोकांना भेटू शकतो, तशी ती आपली आवश्यकता आहे. पण त्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या सत्स्व विद्युतीने ठरवता आला पाहिजे की ह्याचा वापर आपण किती करणार आहोत. जसे आता नवीन वेबिनार्स यायला लागलेले आहेत, नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजत आहेत, त्यामुळे आपलं शिक्षण घेण्याचा कल पण त्याच्यातनं वाढलेला आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर मुलांना हे अपरिहार्यतेमुळे करावं लागणार आहे, कारण शाळेत जाऊ शकत नाही, सोशल गॅदरिंग आपल्याला टाळावं लागणार आहे आणि मुलांमध्ये ट्रान्समिशन किंवा इन्फेक्शनची शक्यता पण खूप जास्त असते. मुलं कोरोना व्हायरसचे कॅरियर्स असल्यामुळे ती मोठी रिस्क असल्यामुळे आपल्या शासनाने निर्णय घेऊन सध्या शाळा बंद ठेवलेल्या आहेत. मग अशा मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्यामुळे शाळाच्या माध्यमाकडून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आणि त्याचा पर्यायाचा वापर हा सर्वदूर सुरू झाला. तर या पर्यायामुळे काय झालं, लहान मुलांना पण मनोरंजनासोबतच शिक्षणासाठी पण या माध्यमाचा वापर करावा लागला. त्यामुळे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांचा या कालावधीमध्ये स्क्रीन टाईम वाढला. आता स्क्रीन टाईम वाढला म्हणजे झालं काय,
तर स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर टी व्ही असेल किंवा विशेषतः मोबाईल असेल, मी मुख्यतः मोबाईलच्या अनुषंगाने बोलणार आहे, कारण तो सगळ्यांकडे सहज उपलब्ध आहे आणि तो एक चांगलं माध्यम असल्यामुळे त्याचा वापर आपण जास्त वेळ करतो. तर त्या माध्यमातून काय होतं की त्याच्यामधून येणारे किरण हे आपल्या डोळ्यासाठी चांगले नसतात. ते किरण म्हणजे काय, तर ॲक्च्युअली त्या मोबाईलमधनं इमिट होणाऱ्या हाय एनर्जी व्हेलॉसिटी लाईट म्हणजेच ब्लू लाईट. तर ही ब्लू लाईट आपल्या डोळ्यावरती जेव्हा पडते तेव्हा डोळ्यावर त्याचे विविध परिणाम होत असतात. अगदी डोळ्याच्या पुढच्या भागापासून म्हणजे तुमच्या टियर फिल्मपासून ते रेटिनापर्यंत ब्लू लाईटचे परिणाम होतात. तर सुरुवातीला रेटिनावर काय परिणाम होतात, तर रेटिनाच्या सेल्स ह्या ब्लू लाईटला जास्त सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा आपण डोळ्यातनं बघतो तेव्हा जिथे आपल्या डोळ्याची सगळ्यात मॅक्सिमम दृष्टी असते असा भाग असतो त्याला मॅक्युला आणि फोविया, तिथे त्या सेल्सचा परिणाम होतो आणि दीर्घकाळासाठी जर आपण ब्लू लाईटला एक्सपोज झालो तर त्या सेल्स काही प्रमाणामध्ये ह्या डॅमेज व्हायला लागतात. त्यामुळे आपली दृष्टीसुद्धा मंदावू शकते किंवा आपल्याला ब्लर दिसू शकतं. हा झाला रेटिनाचा म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागाचा परिणाम. डोळ्याच्या पुढच्या भागात काय परिणाम होतात, तर डोळ्याच्या पुढच्या भागामध्ये जे टियर फिल्म आहे, अश्रू आहे, त्या अश्रूंवर या ब्लू लाईटचा परिणाम होतो. हे कसं होतं हे थोडं आपण समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे अश्रूवर काय परिणाम होतो, म्हणजे आम्ही याला सायंटिफिक भाषेमध्ये ड्राय आय असं म्हणतो. तर ड्राय आय काय इंड्यूस होतो, आपण थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. आपण कुठल्याही एखाद्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे जेव्हा बघतो किंवा जास्त वेळ बघतो तेव्हा आपण खूप टक लावून बघतो. म्हणजे मला असं म्हणायचं की नॉर्मली एका मिनिटामध्ये 10 ते 12 वेळेला आपल्या पापण्यांची उघडझाप होत असते. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप मन लावून करतो, म्हणजे एखादा आपला प्रोजेक्ट असेल त्याच्यावर आपण काही काम करत असू किंवा शाळेमधल्या एखाद्या आपल्या आवडत्या ताईंचा क्लास चालू असेल, त्या क्लासमध्ये आपलं लक्ष असेल किंवा एखादी गोष्ट नीट समजावून बारकाईने जर घ्यायची असेल तर आपण त्यात खूप लक्ष देऊन बघतो, म्हणजेच आपण त्याच्याकडे स्टेअरिंग करून बघतो. तर अशा वेळेला नॉर्मली 10 ते 12 वेळेला होणाऱ्या डोळ्यांची पापण्यांची उघडझाप ही 4 ते 5च वेळेला होते. त्यामुळे काय होतं की डोळ्याचे जे अश्रू आहेत की जे डोळ्याला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करतात किंवा आपला डोळा हा मॉइस्ट किंवा थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात, तो होत नाही. त्यामुळे डोळ्यामध्ये ड्राय स्पॉट्स निर्माण होतात. आणि असं जर दीर्घकाळासाठी व्हायला लागलं, असं जर रोजच व्हायला लागलं तर डोळ्यामध्ये ड्रायनेस निर्माण होतो, म्हणजे अश्रूचं प्रमाण कमी होतं. हे कसं ओळखायचं किंवा आपल्याला खूप जास्त आता स्क्रीन टाईम वाढला आहे किंवा आपल्या डोळ्यामध्ये ड्रायनेसचे सिम्पटम्स यायला लागलेत, तर आपल्याला काही गोष्टी जाणवतात. कुठल्या गोष्टी जाणवतात, एक तर डोळे कचकच करायला लागतात, डोळ्यामध्ये इरिटेशन होतं, पाणी यायला लागतं, काही वेळेला ते लाल व्हायला लागतात आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 5-6 तास काम केल्यानंतर डोळे बंद करून बसावेसे वाटतात. प्रकाशाकडे आपण पूर्ण वेळ बघू शकत नाही. तर असे सगळे सिम्पटम्स आपल्याला जाणवायला लागतात. डोकं दुखायला लागतं, काही वेळेला चष्म्याचा नंबर चेंज वाटतो किंवा आहे त्या गोष्टी ब्लर दिसत नाहीत आणि अगदी क्वचित वेळेला डबल पण दिसायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स आहेत. तर हे सिम्पटम्स आपल्याला जाणवू शकतात. याचाच अर्थ काय की आपला स्क्रीन टाईम आता वाढायला लागलेला आहे. तर सायंटिफिक भाषेमध्ये ह्या सर्व सिम्पटम्सला, या ग्रुप ऑफ सिम्पटम्सला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आपल्याला होतोय की काय हे आपल्याला त्यावेळेला लक्षात घ्यायला पाहिजे. मोठी माणसं किंवा जे अडल्ट आहेत ज्यांना सद्सद्विबुद्धी आहे हे जाणवू शकतात किंवा हे स्वतः ठरवू शकतात की मला त्रास होतोय, मला कुठे थांबायचं आहे. पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशी शक्यता नसते. लहान मुलांना त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या सिम्पटम्सला कोप अप करण्याची क्षमता पण चांगली असते. त्यामुळे लहान मुलं काय करतात, दीर्घकाळ बघत राहतात आणि मग त्यांना असं लक्षात येतं की अरे काहीतरी विचित्र होत आहे, डोळ्यांना त्रास होतोय. ते काही प्रमाणात एक्सप्रेस करतात, काही प्रमाणात ते एक्सप्रेस पण करू शकत नाहीत. त्यांचा चिडचिडेपणा वाढतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सर्व स्क्रीन टाईममुळे होतोच, म्हणजेच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होतो. तर हा सिंड्रोम टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा आता मी फक्त याच्या डोळ्यावरच्या होणाऱ्या बाबतीत बोललो. दुसरं याचे काही परिणाम आपल्या शरीरावर पण होतात. शरीरावर कसे होतात की आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईल बघताना आपल्या कुठल्या पोश्चरमध्ये बघतो. बऱ्याच वेळेला आपण बघितलं की आपल्याला जे आवडतं पोश्चर आहे त्या पोश्चरमध्ये आपण बघतो. म्हणजे आपण सोफ्यावर टेकून बघत असू, काही वेळेला लोक सोफ्यावर झोपून बघतात, काही बेडवर झोपून बघतात. अभ्यास करताना पण आता कसं आहे की ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने तो अभ्यास केला जातो. पण बराच वेळा जर आपण करायला लागलो तर त्या पोश्चरमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे त्या मसल्स अननेसेसरी पुल होतात. विशेषतः मानेच्या मसल्स ज्या खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात स्ट्रेससाठी, मानेचं दुखणं आपल्याला सुरू होऊ शकतं, पाठीचं दुखणं सुरू होतं आणि ओल्ड एजमध्ये तर स्पाईनचे प्रॉब्लेम्स पण या सगळ्या विषयामध्ये सुरू होतात. सोबत हाताचे पण प्रॉब्लेम सुरू होतात. खूप व्यवस्थित जर स्टँडवर मोबाईल ठेवला नाही, हातामध्ये ठेवला तर हातामध्ये पण त्याचे कॉन्ट्रॅक्शन्स यायला लागतात किंवा काही वेळेला ट्रेमर्स पण जाणवायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मस्क्युलोस्केलेटल आहेत. तिसरी जी गोष्ट आहे या स्क्रीन टाईममुळे होणारी,
तिसरी जी गोष्ट आहे ती मानसिक आहे आणि मला असं वाटतं की ती जास्त महत्त्वाची आहे. कारण हे एक अर्थाने म्हणलं तर आपण याला बायलॅटरल म्हणजे दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. तिकडून करणाऱ्या व्यक्तीशी आपणही संवाद करू शकतो आणि काही वेळेला हे युनिलॅटरल असतं म्हणजे शाळा असेल म्हणा किंवा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा चित्रपट बघणं असेल. त्यामुळे काय होतं की आपण आपल्याच विचारांमध्ये अडकतो किंवा काही वेळेला सतत त्याचं एक वेगळ्या प्रकारचं ॲडिक्शन म्हणा किंवा एक सवय म्हणा आपल्याला होऊन जाते. कारण त्यावेळेला आपण त्या विषयामध्ये पूर्ण गुंततो आणि आपल्याला त्या विषयाची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे वारंवार आपण आवडीची गोष्ट बघायला लागतो. तर कधी थांबायचं हे आपल्याला कदाचित त्यावेळेला लक्षात येत नाही. तर या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला स्क्रीन टाईममुळे जाणवतात. तर काय केलं पाहिजे म्हणजे हा स्क्रीन टाईम कमी होईल? पण आणखीन एक ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की मोठ्यांसाठी तर काम करावंच लागणार आहे. कारण हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि आता तर टेक्नॉलॉजीमुळे कसं झालं आहे की मॅक्सिमम गोष्टी ह्या कम्प्युटराईज झालेल्या आहेत. म्हणजे तुमच्या हातामध्येच कॉम्प्युटर असल्यामुळे तुम्हाला जर बँकेचं बिल भरायचं असेल, लाईट बिल भरायचं असेल, कुठलंही काम करायचं असेल, इव्हन काही तिकीट जरी काढायचं असेल तरी तुम्हाला मोबाईलचा किंवा तुम्ही लॅपटॉपचा वापर करून करू शकता. म्हणजे ते इतकं सहज आणि सोपं उपलब्ध माध्यम असल्यामुळे आपण स्वाभाविकपणे त्याच्याकडे वळतो आणि त्याचा वापर हा वाढवतो. तर अशा वेळेस त्याचा वापर कसा केला पाहिजे? तर तो वापर आपण सर्वांनी स्मार्टपणे आणि व्यवस्थित केला पाहिजे. तर कसा केला पाहिजे? तर कुठलंही जे माध्यम आहे, मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल, त्याची जी स्क्रीन आहे ही डोळ्याच्या हाईटपेक्षा खाली असावी. 10 ते 20 डिग्री ते डोळ्याच्या हाईटपेक्षा खाली असावं आणि साधारणपणे त्या स्क्रीनचं अंतर आपल्या डोळ्यापासून 30 ते 35 इंच हे असायला हवं. म्हणजे ह्या डिस्टन्सपासून त्यातनं पासून येणारे किरणं हे आपल्या डोळ्याला कमी जाणू शकतात. म्हणजे पहिली गोष्ट मी जी आपल्याला सांगितली की त्याची स्क्रीन ही डोळ्याच्या लेवलपेक्षा खाली असायला पाहिजे. का बरं असं मी सांगतो आहे? त्याच्यामागं कारण असं आहे की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट डोळ्याच्या खालच्या लेवलला धरतो तेव्हा आपल्या डोळ्याची उघड जी आहे म्हणजे डोळा आपला जो ओपन राहतो तो कमी राहतो. तेच जर आपण बघितलं की एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्याच्या लेवलला घेतली, पॅरलल टू द आय घेतली, तर आपला डोळा थोडा मोठा होतो आणि जर आपण ती डोळ्याच्या वरच्या लेवलला घेतली तर तेव्हा आपला डोळा मॅक्सिमम उघडतो. तर डोळा जेव्हा आपला मॅक्सिमम उघडतो तेव्हा आपल्या डोळ्याचा जो सरफेस एरिया आहे तो त्या स्क्रीनला जास्त एक्सपोज होतो, त्या ब्लू लाईटला जास्त एक्सपोज होतो आणि अशा वेळेस ड्रायनेस होण्याची शक्यता जास्त असते. आणि विशेषतः हे झोपल्यावर जास्त घडतं. जेव्हा आपण झोपतो किंवा झोपल्यानंतर आपला डोळा उघडा राहतो आणि स्वाभाविकपणे ते मोबाईल असेल किंवा जी गोष्ट आपण त्यातनं बघतो आहोत ती गोष्ट आपण डोळ्याच्या वरच्या लेवलला पकडतो. तर त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये त्या ब्लू लाईटचं एक्सपोजर वाढतं. तर हे कमी करायचं असेल तर आपल्या डोळ्याचा एरिया आपल्याला कमी उघडा ठेवावा लागेल म्हणजे कमी त्या किरणांचं एक्सपोजर होईल. याकरता ती जी स्क्रीन आहे ती डोळ्याच्या हाईटपेक्षा 10 ते 20 डिग्रीने आपल्याला खाली ठेवायची, आय लेवलला कमी ठेवायची. दुसरी एक गोष्ट आपल्याला एक गोष्ट पाळावी लागेल की 20-20-20चा रूल म्हणजे काय की 20 मिनिटाचं काम झाल्यानंतर कमीत कमी 20 सेकंदाचा आपण ब्रेक घ्यायचा आहे आणि 20 फूट लांब म्हणजे खिडकीतून किंवा एखाद्या बाहेरच्या गोष्टीकडे बघायचं आहे. जेव्हा आपण ही गोष्ट जवळून बघतो तर आपल्या डोळ्यावर त्या डोळ्यातल्या आतल्या मसल्सला ताण जाणवतो. आपण जर आपलं संस्कृती बघितली किंवा मानवाचं इव्होल्युशन जर बघितलं तर आपला मुख्यतः डोळ्यांचा वापर हा दूरच्या वस्तू बघण्याकरता झालेला आहे. मॅक्झिमम ह्या गोष्टी आपण आउटडोअर करतो किंवा त्याच्याकरता डिझाईन अशी पूरक अशी आपली डोळ्याची रचना आहे. पण आता काय झालंय जसा मानव प्रगत होत गेला, जसा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, तर प्रत्येक गोष्ट आपण आता आपल्या जवळ घेऊन बघतोय. कारण ती गोष्ट आपल्या हातात उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेर जाऊन बघणं किंवा बाहेर जाऊन एखादी गोष्ट अनुभवणं ही कमी झाली आहे आणि ती आपण आपल्या हातामध्ये घेऊन किंवा जवळ घेऊन ती आभासी रीतीने आपण अनुभवतोय. त्यामुळे काय झालं की नियर वर्क वाढलं. तर नियर वर्क वाढलं तर नॅचरली आपले डोळे तशा प्रकारे तितकेसे त्याला पूरक नसल्यामुळे डोळ्यातल्या आतल्या मसल्सवर पण ताण वाढला. तर सिलिअरी मसल्सला स्पाझम होतो किंवा कॉन्ट्रॅक्शन होतं. अशा वेळेला मग डोळे थकल्यासारखे वाटतात आणि मुलांमध्ये विशेषतः काही वेळेला जे मुलं अशा प्रकारच्या गोष्टींना जास्त वापर करतात त्यांना मायनस नंबर येण्याचे म्हणजे मायोपिक होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. म्हणजे चष्म्याचा असलेला नंबर वाढू शकतो किंवा आहे तर ज्याला नाही आहे त्याला चष्मा लागण्याची शक्यता पण असू शकते. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून आपण जेव्हा केव्हा या गोष्टीचा वापर करतो तेव्हा 20-20-20चा रूल म्हणजे पुन्हा एकदा मी रिपीट करतो की आपण दर 20 मिनिटांनी एखादा ब्रेक घ्यायला हवा, 20 फूट लांब आपण बघायला हवं. तर ह्या गोष्टी केल्याने काय होतं तर डोळ्याच्या आतले मसल्स रिलॅक्स होतात आणि आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा काम करतो तेव्हा हे लक्षातच राहत नाही की अरे आपल्याला ब्रेक घ्यायचा होता. तर आता त्याच्यामध्येच तशी सोय आहे की आपण त्याच्यामध्ये एखादा टायमर लावू शकतो किंवा बाजूला टायमर ठेवू शकतो आणि या गोष्टी आपण
करू शकतो की आपल्याला याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा आहे, तर आपल्या मसल्स रिलॅक्स होतील. दुसरी जी गोष्ट आहे की त्या स्क्रीन मध्ये जे आपल्याला अक्षरं दिसणार आहेत किंवा चित्र दिसणार आहे, त्या चित्राची असणारी इंटेन्सिटी कशी आहे, म्हणजे त्या गोष्टीचं रिझोल्युशन कसं आहे, त्याचे पिक्सल्स कसे आहेत, ते चित्र आपल्याला कसं दिसतंय, त्याची क्वालिटी कशी आहे, हे खूप मॅटर करतं. चांगलं पिक्सल, चांगलं रिझोल्युशन असलेल्या गोष्टी डोळ्याला कमी त्रास देतात. त्या गोष्टीमुळे आपल्याला ग्लेअर होत नाही, ती गोष्ट डोळ्यात चकाकत नाही. ती गोष्ट चकाकली नाही की आपण त्याला दीर्घकाळ बघू शकतो, कुठलाही आपल्याला त्रास त्याच्यामध्ये होत नाही. तो ग्लेअर टाळण्याकरता आपल्याला त्या गोष्टीमध्ये ती काळजी किंवा तशा प्रकारच्या सेटिंग्स आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये आपल्याला करायला लागतील की त्याचे रिझोल्युशन हे चांगलं असावं, म्हणजे कमीत कमी डोळ्याला त्रास होईल. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची त्याच्यामधली आहे की कॉन्ट्रास्ट. तर कॉन्ट्रास्ट कसा असावा, तर कॉन्ट्रास्ट व्यवस्थित असावा, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला सूट झाल्या पाहिजेत. खूप जास्त ब्राईट लाईट किंवा खूप कमी लाईट किंवा आजूबाजूची लाईट काय, याचा अनुषंगाने विचार करून आपण त्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. पुन्हा इझिली आयडेंटिफायबल फॉर्मॅट्समध्ये लेटर्स आपल्याला ठेवता येतील का, हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे कसं की व्हाईटवरती ब्लॅक सहज दिसू शकतं किंवा व्हाईटवरती रेड सहज दिसू शकतं. अशा फॉर्मॅटमध्ये ठेवलं तर जास्त आपल्याला सोपं जातं. त्याच्या उलट आहे, आपण मल्टी कलर ऑप्शन्स ठेवले किंवा खूप डिफ्यूज कलर असलेले ऑप्शन्स ठेवले तर तितका ताण हा आपल्याला डोळ्याला द्यावा लागतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तर ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ग्लेअर टाळण्यासाठी त्याची इंटेन्सिटी, त्याचं रिझोल्युशन, कॉन्ट्रास्ट हे पूरक आपल्याला ठेवायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट किंवा फॉन्ट साईज. खूप जास्त मटेरियल आपण कमी स्क्रीनमध्ये किंवा आहे त्या स्क्रीनमध्ये बसवायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यातनं मॅक्झिमम बघण्याचा प्रयत्न करतो, तर ते टाळायला हवं. जसं इझिली दिसेल, आपली नजर गेली की आपल्याला सहज ते दिसलं पाहिजे असा फॉन्ट साईज आपण ठेवायला पाहिजे. मग त्या फॉन्ट साईजमधनं दिसलं की मग आपलं वारंवार त्याच्याकडे बघण्याची गरज पडत नाही किंवा आपण त्याच्याकडे स्टेअर करून बघत नाही. ही गोष्ट आपण ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण घरात बसतो कॉम्प्युटर किंवा स्क्रीनवरती, तर तेव्हा आजूबाजूची लाईट सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये असली पाहिजे. म्हणजे केवळ त्याचीच लाईट आपल्या डोळ्यावर यायला येत आहे असं नसतं. आजूबाजूला पण जर आपण व्यवस्थित लाईट ठेवला तर त्याचा त्रास आपल्याला कमी होत नाही, आपले डोळे त्याला अडॅप्ट होऊ शकतात. तर या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करत असाल आणि ऑफिसमध्ये स्क्रीन टाईम आपला वाढत असेल, तर ऑफिसमध्ये बसण्याची जागा अशी हवी की आपल्या ऑफिसमध्ये जर एअर कंडिशनिंग असेल, एसी असेल, तर त्या एसीचा फ्लो डोळ्यावरती नको आहे. म्हणजे जेवढे जास्त एअर करंट्स वाढतात किंवा एअर एक्सचेंजेस वाढतात, तेवढं ड्रायनेस वाढतो, कारण तेवढं टीयर इव्हॅपोरेशन वाढतं. त्यामुळे ही गोष्ट जर आपल्या घरामध्ये एसी असेल किंवा ऑफिसमध्ये एसी असेल, तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला एसी चा जो फ्लो आहे तो आपल्या डायरेक्टली डोळ्यावर नको, त्याची जी एअर फ्लो आहे तो बाजूने असावा किंवा मागे असावा, अशी आपल्याला बसायची रचना करावी. तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागेल की जेणेकरून आपल्याला स्क्रीन पासून येणारी जी ब्लू लाईट आहे याच्यापासून वाचता येईल. आणखीन एक नवीन टेक्नॉलॉजी आता आलेली आहे की ज्याच्यापासून आपण स्क्रीन टाईमपासून किंवा त्या ब्लू लाईटपासून आपल्या डोळ्यांना वाचवू शकतो. ती म्हणजे अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असलेले चष्मे, म्हणजे ग्लासेस. तर अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असलेले ग्लासेस जर आपण वापरले तर ते काय करतात की जे त्याच्यातनं येणारे किरण आहेत ते पूर्णतः किरण आपल्या डोळ्यावर चमकू देत नाहीत. त्याला ते काही प्रमाणामध्ये माइल्ड करतात किंवा त्याच्यापासून आपला बचाव करतात. तर अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपण वापरू शकतो. मग हे आपण आपल्या चष्म्यामध्ये पण घेऊ शकतो किंवा आपलं जी स्क्रीन आहे, लॅपटॉप आहे, त्या स्क्रीनवरती आपण अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग बसू शकतो किंवा आता तर जे नवीन लॅपटॉप येत आहेत तर त्यांच्यामध्ये ते इनबिल्ट फॅसिलिटीज असते. हा चष्माचा एक ऑप्शन झाला. आणखीन एक ऑप्शन काय आहे की ब्लू लाईट फिल्टर मेकॅनिझमच इनबिल्ट काही लॅपटॉप्समध्ये येतं किंवा काही मोबाईलमध्ये येतं. तर आपण ह्याचा वापर केला पाहिजे. जेव्हा आपण रात्री आपला मोबाईल बघतो तर अशा वेळेला त्या मोबाईलमध्ये फीचर असते की ब्लू लाईट ब्लॉकिंग फिल्टर. ते फिल्टर आपण त्यावेळेला चालू करायला पाहिजे. आपण त्याचा टायमिंग सेट करू शकतो, म्हणजे रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत तो त्याच मोडमध्ये काम होईल. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्याचा आपण त्या ब्लू लाईट्सपासून बचाव करू शकतो. तर या टेक्नॉलॉजीचा स्मार्टपणे वापर आपण जर केला तर ह्या स्क्रीन टाईममुळे होणारा त्रास आपण टाळू शकतो. हे मोबाईलच्या बाबतीमध्ये झालं. तर अशा सगळ्या विविध माध्यमांचा ज्या गॅजेट्सचा आहे तो आपल्याला स्मार्टपणे उपयोग करून घेता येईल, म्हणजे आपल्याला त्या गोष्टींपासून वाचता येईल. आणखीन एक गोष्ट असते की बाबा आपल्या संस्कृतीने आपल्याला काही गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत, त्याचं आपण पालन केलं पाहिजे किंवा त्या वारंवार आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे काय की बाबा बाहेरून आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुणे, त्याचबरोबर आपले डोळे स्वच्छ धुणे,
सकाळी एकदा किंवा संध्याकाळी डोळे गार पाण्याने स्वच्छ धुणे. म्हणजे काय, की बाहेरनं आलेले डस्ट असतील, त्यातनं बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील, हे साफ होतील. किंवा आणखीन एक गोष्ट आपल्याला जी पूर्वीपासून सांगत आलेली आहे, की बाबा आपण प्राणायाम केला पाहिजे, योगासन केलं पाहिजे, त्याचबरोबर डोळ्याचे व्यायाम केले पाहिजेत. काय व्यायाम केले पाहिजे, तर डोळ्याचं आरोग्य ठेवण्यासाठी आपण हे 360 डिग्री फिरवले पाहिजे. म्हणजे एकदा उजव्या बाजूने गोल फिरवायचे, एकदा डाव्या बाजूने गोल फिरवायचे. असं आपण दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळेला सहज करू शकतो. याच्याकरता काही वेगळा वेळ किंवा वेगळं काही मेकॅनिझम लागतं किंवा काही इन्स्ट्रुमेंट लागतं का, असं अजिबात नाही. बसल्या बसल्या आपण हे कुठेही, जेव्हा आपल्याला 2 मिनिटं लीजर वेळ मिळतो किंवा थकल्यासारखं वाटतं, तर त्यावेळेला आपण 1-2 मिनिटं डोळे बंद करू शकतो. डोळ्यांवरती पामिंग करू शकतो. म्हणजे आपल्या हात जे आहेत ते दोन्ही डोळ्यावर ठेवून 1-2 मिनिटं डोळे आपण बंद करून बसलो, आपल्याला शांत वाटतं. आणि सोबतच आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्या डोळ्याचं रोटेशन केलं तर डोळे आपले रिलॅक्स होतात आणि मग ह्या स्क्रीन टाईमपासून आपण आपल्या डोळ्याला वाचवू शकतो. तर ह्या ज्या काही आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या आपण केल्या पाहिजे. सोबतच आपल्या आहारामध्ये काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक घेतल्या पाहिजे. म्हणजे डोळ्यासाठी जे आपल्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण आपल्या इतर शरीरातल्या इतर अवयवांसाठी ज्या लागणाऱ्या आहेत त्याच लागणाऱ्या आहेत. म्हणजे कुठल्या, की बाबा आपल्या हिरव्या पालेभाज्या असतील, विशेषतः ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असणाऱ्या गोष्टी असतील, म्हणजे जसं कढीपाला आहे, गाजर आहे किंवा हिरव्या पालेभाज्या आहेत ज्याच्यामधनं, किंवा शेवग्याची शेंग आहे, ह्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये वाढवल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला असं जाणवतं, की मुलांना ह्या गोष्टी आपण भाज्या खा असं जेव्हा सांगतो, तेव्हा मुलं डायरेक्टली कुठलीही भाजी खाणार नाहीत, मुलांना ती आवडत नाही. तर मग त्याला अन्य स्वरूपामध्ये आपण देऊ शकतो का, असा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे कसं, की त्याला आपण त्याचा पराठा करून देऊ शकतो का, त्याचा ज्यूस करून देऊ शकतो का, किंवा इतर अन्य ज्यूसमध्ये त्याला मिक्स करून देऊ शकतो का, किंवा कढीपाल्याचा वापर आपण पोह्यामध्ये वाढवू शकतो का, त्याची चव त्याला वेगळ्या स्वरूपामध्ये देऊ शकतो का, असं करून आपल्याला त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे आहारामध्ये जरी आपण आपल्या बदल केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचता येतं. म्हणजे जे नॉर्मल अँटॉक्सिडंट्स आहेत आणि मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, हे आपल्याला आहारातून मिळतील. म्हणजे कुठल्याही प्रकारचं टॉनिक न घेता किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न घेता हे नॅचरलीच आपल्याला मिळू शकतं आणि आपल्या डोळ्याचं आरोग्य वाढू शकतं. त्यामुळे काय होतं, की आपण दीर्घकाळ या सगळ्या माध्यमांसमोर बसू शकतो, कम्फर्टेबली बसू शकतो, काम करू शकतो. कारण हे आता आपलं न्यू नॉर्मल झालेलं आहे. तर या न्यू नॉर्मलला आपल्याला जर व्यवस्थित पुढे न्यायचं असेल, तर याचा स्मार्टपणे, प्रभावीपणे वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा पालन करावं. आपल्या डोळ्याचं आरोग्य सुदृढ ठेवण्याकरता आपलं डाएट, आपले व्यवस्थित व्यायाम, ह्या गोष्टी वेळच्या वेळेला कराव्यात. आणि या सगळ्या गोष्टींमधनं, या स्क्रीन टाईमपासनं आपण आपल्या स्वतःला किंवा आपल्या मुलांना या गोष्टींपासून अगदी स्मार्टपणे आणि इफेक्टिव्ह, जेवढा आवश्यक आहे तेवढाच वापर करण्याकरता आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांना गाईड करू शकतो. मुलांना खेळाच्या माध्यमातून ही गोष्ट आपण शिकवू शकतो, की डोळ्यावरती काय परिणाम होतो. आजकाल यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर याचे बरेचसे व्हिडिओज पण उपलब्ध आहेत. एखादा व्हिडिओ जो आहे तो खेळ स्वरूपामध्ये आहे, असं आपण दाखवू शकतो. म्हणजे मुलांचं प्रबोधन आपण त्या लेवलमध्ये करू शकतो, की बाबा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम आहे, का बरं आपण ह्याच्यापासून आवश्यक तेवढाच त्याचा वापर केला पाहिजे, किंवा बुद्धी वापरूनच या सगळ्या गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे, हे त्यांना आपण शिकू शकतो, सांगू शकतो. आणि जेव्हा केव्हा समजा ही परिस्थिती बदलली आणि आपण आपल्या पुन्हा एकदा नियर नॉर्मलिटीला जरी आलो, तरी या माध्यमांचा वापर हा पुन्हा आपल्याला चालूच ठेवावा लागणार आहे. या या गोष्टीमध्ये इष्टापत्ती अशी झाली आहे, की या सगळ्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण एकमेकांना घरबसल्या पण भेटू शकतो. तर कदाचित ही एक नवीन गोष्ट आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवली आहे, किंवा या गोष्टीचा आपण आणखीन फायदा करून घेऊ शकतो. तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण बदल करून गेलं, तर मे बी हा लॉकडाऊन जरी संपला आणि न्यू नॉर्मल जरी आलं, तरी या माध्यमांचा उपयोग आपण सर्वांना एकमेकांना भेटण्याकरता करू शकतो. त्यामुळे स्क्रीन टाईम हा असणारच आहे. तर त्या स्क्रीन टाईमला प्रोटेक्ट करण्याकरता आपण आपल्या जीवनशैलीमध्येच बदल करून त्याचा स्मार्टपणे, प्रभावीपणे, आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी करता आपण त्याचा वापर जरूर करावा, किंवा सर्वांनी मिळून करावा. आणि एक चांगल्या प्रकारे आपल्या डोळ्याचं सुदृढ आरोग्य आपल्याला शेवटपर्यंत मिळावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझा विषय थांबवतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंटमध्ये लिहिले असतील तर त्याचा आपण इथे चर्चा करू शकतो.
आणखीन आता इथे प्रश्न आलेला आहे की बाबा डोळ्यांमध्ये कोरोनाचा काय परिणाम जाणवतो. तर डोळ्यामध्ये कोरोनाचा परिणाम असा जाणवतो की डोळ्यामधून सुद्धा कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. म्हणजे अ, तिथं जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्याच्यातनं हा जो व्हायरस आहे हा आपल्या शरीरामध्ये अ, प्रवेश करू शकतो आणि हा व्हायरस तिथून पण आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतो. तर आपण आपल्या डोळ्याचं प्रोटेक्शन हा चष्मा लावून किंवा फेस शिल्ड लावून करू शकतो. आणि काय सिम्पटम्स जाणवतात जर डोळ्यामध्ये कोरोना व्हायरस झालं तर कंजेंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे हा प्रकार सुद्धा कोरोना व्हायरसमुळे होऊ शकतो. तर बऱ्याचशा लोकांना केवळ डोळे येणे हेच सिम्पटम्स जाणवले आहेत. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये हे खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवलं. अमेरिकेमध्ये की कंजेंक्टिव्हायटिस जे तरुण लोक आहेत ज्यांची इम्युनिटी चांगली आहे अशा लोकांना फक्त कंजेंक्टिव्हायटिसच झालेला आहे. म्हणजे डोळे आलेले आहेत आणि ते डोळे ऑटोमॅटिक एक 8 ते 10 दिवसाच्या पिरियडमध्ये येणं नॉर्मली जसं कमी होतं तसं कमी झालेलं आहे. तर हा पण एक कोरोना व्हायरसचा परिणाम डोळ्यांवरती जाणवतो म्हणजे डोळे येणं. तर हे एक लक्षण असू शकतं. तर अशा वेळेस आपल्याला आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी भेटून त्याचा जे ट्रीटमेंट आहे ती करावी लागेल. सोबत अशा काही वेळेला जर समजा आपल्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे सर्दी, खोकला किंवा घशामध्ये खवखवणं असे जर सिम्पटम्स जाणवले तर त्याच्याकरता जी सिस्टमिक ट्रीटमेंट आहे ती पण घ्यायला लागू शकते किंवा त्याच ट्रीटमेंटनी हा पण डोळ्यामध्ये होणारा जो विषाणूचा संसर्ग आहे तो थांबू शकतो. डोळ्याखाली सूज आली तर काय समजावे असाही एक प्रश्न आला आहे. तर डोळ्याखाली सूज आली तर त्याचे 2-3 कारणं आहेत. एक तर त्याचं काही लोकल कारण आहे का, म्हणजे डोळ्याच्या पापणीला काही इन्फेक्शन झालं आहे का. बऱ्याच वेळेला खिरपुळी असेल तर त्याने सूज येऊ शकते किंवा कंजंक्टिव्हायटिस डोळे येणे त्याने सूज येऊ शकते. पण ही सूज खूप मोठ्या प्रमाणात असते, डिफ्यूज असते. हे लोकल पॅथॉलॉजी झाली. काही वेळेला मार लागल्यामुळे येऊ शकतं किंवा काही वेळेला चावल्यामुळे एखादा इन्सेक्ट बाईट झाला किंवा मॉस्किटो बाईट झाला तर डोळ्याच्या खाली सूज येऊ शकते. आणि काही सिस्टेमिक कारण आहेत म्हणजे जसं की ज्या लोकांच्या किडनीमध्ये दोष आहे म्हणजे नेफ्रोपॅथी आहे अशा लोकांच्या पापण्यांखाली सूज येऊ शकते किंवा हायपर टेन्शन खूप जास्त हायपर टेन्शन असेल तर एक्सेसिव्ह वॉटर रिटेन्शनमुळे पण डोळ्याच्या आजूबाजूला म्हणजे विशेषतः पापणीला सूज येऊ शकते. याच्यात आणखीन एक गोष्ट आहे की डिस्कलरेशन म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला सूज तर येतेच त्याच्यासोबत काळेपणा येतो. विशेषतः काळेपणा का येतो तर आपल्या शरीरामध्येच तो एक बदल असतो जो आपल्याला डोळ्याच्या आजूबाजूला दिसतो. म्हणजे जेव्हा आपल्या कामाचा ताण आपल्याला वाढतो किंवा आपली झोप पुरेशी होत नाही, आपण डोळ्याची स्वच्छता व्यवस्थित नसेल केली किंवा शरीरामध्ये मल्टीव्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी झालं असेल किंवा अजून एक गोष्ट आहे की कॉन्स्टिपेशन सतत होत असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे जे टॉक्झिन्स आहेत ते शरीरामध्ये अक्युमुलेट होतात आणि मग ते डोळ्याच्या आजूबाजूला काळेपणा दाखवतात. किंवा जे फेअर स्किन लोक असतात त्यांचं जर अल्ट्राव्हायोलेट रेज किरणामध्ये खूप जास्त एक्सपोजर झालं तर किंवा ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे अशा लोकांमध्ये पण डोळ्याच्या आजूबाजूला काळेपणा हा जाणवतो. डोळ्याचं प्रोटेक्ट करते ते खरं आहे का? कसली कसलीच नाही, याच्याविषयी अजून संशोधन सुरू आहे. पूर्णतः असं सायंटिफिकली सांगता येणार नाही की जी एनवायरोची आलेली आहे ही कितपत डोळ्याला प्रोटेक्ट करते. हे अजून खूपच प्राथमिक स्तरावरती आहे. पण अजून कुठे याच्या संदर्भात शास्त्रीय माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाहीये की बाबा ते कितपत प्रोटेक्ट करतं डोळ्यांना. स्पेशल ड्रॉप्स आपण डोळ्यामध्ये काही वापरू शकतो का तर जरूर वापरू शकतो. जर आपला स्क्रीन टाइम खूप वाढतच असेल आणि आपल्याला कामच करायचं असेल तर आपण आर्टिफिशियल टीयर्स म्हणजे टीयर सबस्टिट्यूट जे प्रिझर्वेटिव्ह फ्री असतात ते शक्यतो आपण वापरायला पाहिजे. तर ते वापरण्याची पण पद्धत आहे. दिवसभरामध्ये साधारणपणे 3 ते 4 वेळेला आपण ते घालायला हवे. म्हणजे 1 तास किंवा 2-2 तासाच्या अंतराने जर ज्यांना काम असेल त्यांनी ते आपल्या ऑफिसमध्ये 1 ड्रॉप आणि घरी 1 ठेवावा. समजा ते शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कमीत कमी 2 वेळेला तरी आपण आय ड्रॉप्स आर्टिफिशियल टीयर्स जे आहेत ते वापरू शकतो. आणि समजा टीयर उपलब्ध नसतीलच तर तुम्ही मगाशी जसं सांगितलं तेव्हा गार पाण्याने डोळे आपण स्वच्छ धुवायला पाहिजे. तर हे आर्टिफिशियल टीयर ड्रॉप्स जे आहेत प्रिझर्वेटिव्ह फ्री ते आपण जरूर वापरावे. सतत वाचन करताना अंधाऱ्या का येतात असाही एक प्रश्न आलेला आहे. तर जेव्हा आपण सतत वाचन करतो तेव्हा आपण सतत म्हणजे किती वेळ तर 1 तास असेल तर ठीक आहे. 1 किंवा 2 वेळेला
किंवा 2 तासापेक्षा जास्त किंवा 3 तासापेक्षा जास्त जर आपण वाचत असू आणि खूप टक लावून वाचत असू, तर आपल्याला बघायला पाहिजे की सतत अंधारा येत असेल तर आपल्याला चष्म्याचा नंबर आहे का, किंवा आपल्याला 40 आलेली आहे का, किंवा बऱ्याच वेळेला आपण ती गोष्ट टाळतो, थोडंसं दूर धरून वाचण्याचा प्रयत्न करतो. तसं होतंय का? समजा चष्म्याचा नंबर आपला योग्य असेल आणि आपल्याला सुरुवातीला नीट दिसेल, नंतर दिसत नसेल, तर आपल्या त्याच्याकडे फोकसिंग कॅपॅसिटी कमी होते का, हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपण डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळे हे त्या ठिकाणी जाऊन दाखवायला पाहिजे. म्हणजे डोळ्याची संपूर्ण तपासणी आपण करायला पाहिजे, अंधार येण्याचं कारण काय. आणि समजा डोळ्याची कारणं आपण रूल आउट केली, तर अन्य काही कारणं आहेत का हे शोधण्याकरता आपल्या डोळ्याचे डॉक्टर गरज पडली तर फिजिशियन, जनरल फिजिशियन आहेत यांच्याकडे रेफर करू शकतात. मग फिजिशियन काही टेस्ट आपल्याला ॲडवाईस करतील, किंवा अगदीच गरज पडली तर न्यूरो फिजिशियन अशा टीमची मदत घेऊन आपण डोळ्यामध्ये सतत वाचत करताना जे अंधारे येतात याचं कारण शोधू शकतो आणि त्याचं निराकरण करू शकतो. लेझर ट्रीटमेंट विषयी सांगायचं असेल तर लेझरमध्ये प्रकार आहेत. आपण लेझर ही शब्द खूपच ग्रॉस आहे. म्हणजे लेझरमध्ये विविध प्रकारचे लेझर्स डोळ्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. जे कॉमनली आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा ज्याच्याविषयी खूप आपल्या लोकांना आकर्षण आहे ते म्हणजे डोळ्याच्या चष्म्याचा नंबर कमी करणारा लेझर. तर त्याला लॅसिक असं म्हणतात. तर हे लॅसिक ही प्रक्रिया जी आहे ती डोळ्याचा पुढचा जो पडदा आहे, कॉर्निया आहे म्हणतात, त्या कॉर्निया करता असते. त्या कॉर्नियावरती आपण ते लेझर किरणांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतो म्हणा, किंवा त्याचा एक सुरुवातीला आपण पापुद्रा काढतो आणि लेझर किरणाने त्याला फ्लॅट किंवा पुढे ढकलतो आणि त्याच्या थोड्याशा आतमधल्या रचनेमध्ये बदल करतो आणि चष्म्याचा नंबर कमी होतो. ही एक लेझरचा वापर आहे. दुसरं जे लेझर आपण डोळ्यामध्ये वापरतो ते आहे याग लेझर. म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळेला काही पेशंट्सला लेन्सच्या मागे जाळं येतं किंवा भुरी येणं असं म्हणतात. तर ही भुरी साफ करण्याकरता आपण याग लेझरचा वापर करतो. आणि तिसरं जे ग्रीन लेझर म्हणतात, डायोड लेझर जे आहे किंवा ग्रीन लेझर आहे, हे रेटिना करता म्हणजे डोळ्याचा जो मागचा पडदा आहे त्या मागच्या पडद्यावर ट्रीटमेंट करण्याकरता वापरलं जातं. विशेषतः जे डायबिटीजचे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये डोळ्यामध्ये ब्लिडिंग होतं, तर ते ब्लिडिंग होऊ नये हे टाळण्याकरता लेझर फोटोकोॲग्युलेशन करण्याकरता जे वापरतात ते लेझर वेगळं. असे विविध लेझरचे प्रकार आहेत डोळ्यामध्ये. लहान मुलांसाठी काही सूचना? कशासाठी? लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी काही सूचना आहेत का, असाही एक प्रश्न आलेला आहे. तर लहान मुलांसाठी सूचना म्हणलं तर तसं अवघड आहे, कारण हे त्यांच्याकरता हे खरं तर नवीन चॅलेंज आहे. आपल्या सर्वांसाठी तर काय ही गोष्ट कॉमनच होती. त्यांच्याकरता मोबाईल हा केवळ पूर्वी मनोरंजन किंवा लॅपटॉप हा मनोरंजन किंवा एखादी नवीन माहिती जाणून घेण्याकरता इथपर्यंतच मर्यादित होता. पण आता तसं न होता एक शिक्षणासाठी किंवा ती आवश्यक आहे बाबा, त्याच्यावरती आपलं पुढचं करिअर अवलंबून आहे असंही त्यांना आता वाटू शकत असल्यामुळे त्याचा वापर वाढलाय. पण मी मुलांना एवढंच म्हणीन किंवा त्याचा आनंदाने स्वीकार करावा आणि जितका वेळ आहे तितक्या वेळ शक्य असेल तेव्हा त्याचा योग्य तितका वापर करावा. इतर वेळेला चक्क मैदानावर खेळायला जावं, थोडा वेळ आउटडोअर ॲक्टिव्हिटी कराव्यात. म्हणजे शाळा समजा आपली 2 किंवा 3 तास असेल तर ती जरूर करावी. पण इतर वेळेमध्ये घरातल्या घरामध्ये अन्य काही ॲक्टिव्हिटीज असतील, समजा बाहेर पडणं शक्य नसतील किंवा जे अन्य गेम्स असतील जसं कॅरम असेल, चेस असेल किंवा आपल्या घरच्या लोकांसोबत अन्य काही ॲक्टिव्हिटी करणं असेल किंवा घरकामात मदत असेल, तर या गोष्टी आपण कराव्यात. तर ह्या गोष्टी आपण केल्या तर स्वाभाविकपणे तो स्क्रीन टाईम आपल्याला वाटणार नाही. अदरवाईज घरामध्ये इतर काही गोष्टी करण्यासारखं नसेल किंवा जिथं आपलं मन रमवता आपल्याला येत नसेल, तर मग आपण जे सहज आणि इझिली उपलब्ध आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही बघता येऊ शकतं अशा माध्यमांकडे आपण वळतो. तर मी मुलांना एवढंच म्हणेन की बाबा, स्क्रीन टाईम हा शाळेपुरताच किंवा आपल्या गरजेपुरताच आपण तो करावा. आणि इतर वेळेला आपल्याला अन्य ज्या गोष्टीचा छंद आहे ज्याच्यामध्ये स्क्रीन इन्व्हॉल्व नाही आहे अशा गोष्टी आपण जरूर कराव्या. स्क्रीन टाईम डोकं दुखतं. हो, एक असाही प्रश्न आलेला आहे की जास्त स्क्रीन टाईममुळे डोकं दुखतं का? बरोबर आहे. मी मगाशी जो एक सिम्पटम कॉम्प्लेक्स सांगितला, म्हणजे जो कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम सांगितला, तर त्याच्यामध्ये जास्त वेळ जर आपण आपलं एक्सपोजर स्क्रीन टाईमला झालं तर डोकं नक्की दुखू शकतं. कारण त्याने फटीग येतो, स्ट्रेन येतो. असं का होतं? कारण डोळ्याच्या आतल्या मसल्स ज्या आहेत त्या ताणल्या जातात आणि सिलिअरी मसल्स ताणल्या गेल्या की ऑटोमॅटिकली आपले आयब्रोज पण ताणले जातात आणि मग त्याचा आपल्या एकंदरीतच आपल्या म्हणजे डोळ्यावर आणि डोक्यावर परिणाम होतो. म्हणजे आपल्याला डोकं दुखू शकतं.
तर हे एक लक्षण असू शकतं की आपलं एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम असण्याचं. तर अशा वेळेला मी असं सुचवीन की आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं, आपले डोळे चेक करून बघावे, आपल्या चष्म्याचा नंबर आहे का तो बघावा, जर पूर्वीचा असेल तो वाढला आहे का कमी झाला आहे काय हे आपण चेक करून बघावं, किंवा आवश्यक ते बदल करून त्याचा वापर करावा, म्हणजे डोकेदुखी आपल्याला होणार नाही. थर्मल गनचा डोळ्यावर अपाय होतो. थर्मल गनचा डोळ्यावर अपाय होतो का याच्याविषयी मला अजूनही पूर्ण माहिती नाही, पण शक्यतो नसावी, कारण ते इन्फ्रारेड रेज आहेत. कुठल्याही इन्फ्रारेडचा त्याचा जो स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रमचा डोळ्यावरती डायरेक्टली परिणाम होत नाही, म्हणजे माझ्या तरी असं वाचनात आहे. आणि थर्मल रेड तुम्ही त्याला डोक्यावरच लावायची आवश्यकता नाही. जे थर्मल गन आहे ते तुम्ही हातावर पण टेम्परेचर घेऊ शकता किंवा शरीरातल्या अन्य कुठल्या भागावरती पण घेऊ शकता, डायरेक्टली डोक्यावर पण किंवा माथ्यावर घेण्याची पण आवश्यकता नाही. डोळ्यांपासून दूर आपण ते घेऊ शकतो थर्मल गन, किंवा टेम्परेचर चेक करू शकतो. काचबिंदूची लक्षणं. असाही एक प्रश्न आलेला की काचबिंदूची लक्षणं काय आहेत. तर काचबिंदूची लक्षणं अशी आहेत की काचबिंदूमध्ये नजर ही खूप उशिरा अफेक्ट होते. मोतीबिंदूमध्ये याच्या उलट आहे, नजर ही लवकर अफेक्ट होते किंवा डबल दिसायला लागतं, फॉगी दिसायला लागतं. काचबिंदूमध्ये तसं होत नाही. काचबिंदूमध्ये नजर ही अगदी उशिराच्या स्टेजला अफेक्ट होते. तर त्याची लक्षणं अशी आहेत की चष्म्याचा नंबर वारंवार बदलायला लागतो, डोकं दुखायला लागतं, नॉन स्पेसिफिक हेडेक जे आपण म्हणतो की असं जडपणा वाटायला लागतं डोळ्यामध्ये, डोक्यामध्ये. आणि डॉक्टरांकडे चेक करायला गेल्यावर आपला 3 महिन्यापूर्वी नंबर वेगळा होता, आता त्याच्यात बदल व्हायला लागलेत असंही जाणवायला लागतं. तर ही प्राथमिक लक्षण आहे. आणि लेट स्टेजमध्ये जसं मी म्हणालो, किंवा नजर कमी व्हायला लागते, किंवा फील्ड ऑफ विजन रादर मी असं म्हणेल की ती जास्त कमी व्हायला लागते. म्हणजे एक टनेल विजन जसं म्हणतो, म्हणजे घोड्याला कसं एकदम समोरचा दिसतं जेव्हा आपण ते शील्ड लावतो, तसं ती टनेल विजन म्हणजे एका नळीतनं बघितल्यासारखं असं आपल्याला दिसू शकतं. तर हे सगळे सिम्पटम्स आहेत हे आपल्या काचबिंदूचे. तर हे याच्याकरता हा काचबिंदू आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करावा लागतो. म्हणजे तिथे जाऊन आपल्याला डोळ्याचं आपलं प्रेशर चेक केलं पाहिजे, डोळ्याचा मागचा पडदा चेक केला पाहिजे, आणि आवश्यकता असेल तर फील्ड ऑफ विजन म्हणजे पेरिमेट्री नावाची टेस्ट करून फील्ड ऑफ विजन पण आपण असेस करायला पाहिजे. आणि जर आपल्याला काचबिंदू असेल तर त्याचाही आता ट्रीटमेंट आपण करू शकतो, ड्रॉप्सच्या माध्यमातून असेल, किंवा अगदीच गरज पडली तर सर्जरीची पण आवश्यकता लागते, तर ते होऊ शकते. स्क्रीन टायमिंग झाल्यानंतर काही आय रिलॅक्सेशन करता येऊ शकतं का? आणखीन एक प्रश्न आला आहे, किंवा स्क्रीन टाईम झाल्यानंतर काही आय रिलॅक्सेशन आपण करू शकतो का. मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता, मी पुन्हा एकदा ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. किंवा समजा आपलं स्क्रीन टाईम संपलं तर आपण जिथे आहोत तिथे रिलॅक्स बसायचं आहे, थोडंसं मेडिटेशन सॉर्ट ऑफ आपण डोळे बंद करून स्वतःचेच विचार ऑब्झर्व करावेत. आणि असं केल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी आपण आपले जे पाम्स आहेत ते आपल्या डोळ्यावर अलगदपणे ठेवायचे, त्यांनी आपले दोन्ही डोळे रिलॅक्स करायचे. खूप जास्त प्रेशर आपल्या डोळ्यावर द्यायचं नाहीये, डोळे अलगदपणे बंद करायचे आणि फील करायचे. हे केल्यानंतर आपण आपले हात दूर करून सावकाशपणे डोळे उघडायचे. याने आपल्या डोळ्याच्या आतल्या मसल्स रिलॅक्स होतात. ही एक पहिली स्टेप झाली. नंतरचा जो दुसरा व्यायाम आहे तो क्लॉकवाईज रोटेशन, म्हणजे 15 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डोळे फिरवायचे आणि 15 वेळा डोळ्याच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचे. हे आपल्याला करायचे. त्याच्यानंतर तिसरा जो व्यायाम आहे तो म्हणजे आपले जे डोळ्याबाजूच्या आजूबाजूचे जे बोन्स आहेत यांच्यावरती आपल्याला माइल्ड प्रेस करायचं. हे आपण का करणार आहोत, असं जर प्रेसिंग आपण केलं तर त्या ठिकाणचं सर्क्युलेशन आपण वाढवतो, तिथल्या मसल्स ज्या ताणल्या गेलेल्या असतात त्या रिलॅक्स होतात, आणि आपण डोळ्याच्या जे आयब्रोज आहेत तिथून मागे जाऊन मागच्या आपल्या जो स्पाईन आहे किंवा कानाच्या मागे जाऊन तिथपर्यंत जाऊन आपल्याला एकत्रित जाऊन मसाज आपल्याला हलक्या हाताने करायचा आहे. असं केलं तर आपल्याला स्क्रीन टाईम जो आपला झाला आहे किंवा काम झालं आहे त्याच्यानंतर व्यायाम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. तर किमान आपण 6 तास तरी, किमान मॅक्झिमम 7-8 तास, आयडियली 7 तास तरी आपल्याला झोप ही असायला हवी. रात्रीची झोप ती पण अनडिस्टर्ब्ड असायला हवी. म्हणजे कंटिन्युअस जर आपण झोपलो तर सकाळीच आपल्याला जाग आली पाहिजे. हे झालं तर उत्तम. ही गोष्ट आपल्याला स्क्रीन टाईम नंतर मदत करू शकते. सध्या मास्क वापरल्यामुळे चष्मा वापरायला त्रास होतो, बाष्प गोळा होतो, तर चष्मा कसा वापरावा? खूप छान, अगदी इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे की सध्या आपण जो मास्क वापरतो तर मास्क वापरल्यामुळे चष्म्यावरती फ्युम्स जमा होतात किंवा बाष्प जमा होतात किंवा जे फॉगिंग आहे ते जमा होतं, तर त्यामुळे चष्मा वापरताना अडचणी जाणवतात.
आता जर आपण बघितलं असेल तर नवीन प्रकारचे जे मास्क आहेत, विशेषतः N95, त्यांना वरच्या बाजूला एक लोखंडी क्लिप दिलेली असते. ती क्लिप आपण प्रेस करू शकतो, म्हणजे ते फॉग वरती येत नाही. किंवा ज्या मास्कला अशी क्लिप नाहीये, तर अशा अशा मास्कला आपल्याला वरची जी बाजू आहे ती थोडीशी घट्ट बांधावी लागेल आणि खालची जी बाजू आहे ती सुद्धा त्या प्रमाणामध्ये अगदी थोडी सैल ठेवावी लागेल. म्हणजे पूर्ण सैल सोडा असं माझं म्हणणं नाही, मास्क हा घट्टच असला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो, ती गोष्ट म्हणजे काय, की बाबा जो टिश्यू पेपर आहे त्याची बारीक घडी आपण करायची, ती एकमेकावर रोल करायची आणि असा जो रोल आहे तो रोल आपण त्या मास्कच्या वरच्या बाजूला लावू शकतो. म्हणजे जे काही मॉइश्चर किंवा आपल्या याच्यामधनं जे फॉग तयार होणार आहे ती फॉग टिश्यू पेपर अब्झॉर्ब करून घेईल आणि चष्म्यावर येणार नाही. या गोष्टी आपण काळजी घेऊ शकतो. किंवा चष्म्याची जी काच आहे ती ॲक्च्युअली थोडीशी मास्क प्रेस करून त्याच्या वरती लावायचा प्रयत्न केला तर आपण त्याचं फॉगिंग हे टाळू शकतो. काय काय ओपीडीच्या वेळा एक प्रश्न असा यायला की श्री गुरुजी रुग्णालयात ओपीडीच्या वेळा काय आहेत. तर सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री गुरुजी रुग्णालयात ओपीडीच्या वेळा ह्या सकाळी 10 ते 4 असा आहेत. पण आता त्याच्यामध्ये पुन्हा नॉर्मलच लवकरच येणार आहे. तर त्या ओपीडीच्या वेळा पूर्वीच्या ज्या आहेत त्या सकाळी 10 ते 2 अशा आहेत आणि संध्याकाळी 5:30 ते 8:30 असं आहे. मधल्या वेळेमध्ये पण आम्ही दोघं तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे 3:30 ते 5:30 म्हणजे प्रॅक्टिकली बघितलं तर 2:30 ते 3:30 ही वेळ सोडली तर बाकी इतर वेळेला आमच्या इथे पूर्ण वेळ दोघांपैकी मी आणि माझे सहकारी डॉक्टर गणेश गायकवाड एक जण रोज इथे उपलब्ध असतो. धन्यवाद.